नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे, ते सुद्धा खाजरीचं खारं आणलं आहे आणि त्याचं आपण फ्राय बघणार आहोत। बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की मी खाऱ्याच्या रेसिपी दाखवलेल्या नाही आहेत किंवा फ्राय किंवा कालवण। तर कालवण कसं आणि फ्रायसुद्धा मासेचे प्रकार म्हटलं तर एक पद्धतीने असतात, थोडंफार इकडे तिकडे वेगळं असतं, बाकी सेम पद्धत असते फ्राय करण्याची। तर आज मी तुम्हाला खारं फ्राय कसं करायचं अगदी घरगुती साहित्यामध्ये आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट असं हे फ्राय होते। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता हे खाजरीचं खारं घेतलेलं आहे ना, ते मी स्वच्छ धुवून घेतलं 3 ते 4 पाण्याने। खाजरीचं खारं म्हटलं तर हा मोठा मासा असतो, लहानसुद्धा असतो थोडा। तर आपल्याला मासेवाली आहेत ना, त्या मासे आपल्याला मोठा मासा असेल तर कापून देतात, मासे आपल्याला सर्व असे कट करून देतात। त्यानंतर मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले। ह्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी स्किन असते आणि ही स्किन असते ना, ती जेवढी मला काढता आली तेवढी मी काढून घेतली, कारण का तर ह्याला मसाला खूप छान लागतो आणि आपण असं पण स्किन काही खात नाही। आणि ह्याला भरपूर खवलं असतात, तीसुद्धा खवलं ही मी काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण साफ करून घेतलेलं आहे। आता खारा फ्राय करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये जे साहित्य घालणार ते घरगुती आहे। त्याच्यासाठी मी चवीनुसार मीठ घालते, एक पाव चमचा हिंग पावडर घालते। खारं कसं थोडंसं वातू असतं म्हणून थोडंसं हिंग पावडर आवर्जून घालायची। त्यानंतर 1 टेबलस्पून हळद घालते। घरगुती मसाला जो वाडवळ पद्धतीने वर्षभराचा साठवणीचा मसाला आहे तोच मी घालते। जवळजवळ ह्याच्यामध्ये मी 4 चमचे घालत आहे, कारण हे जवळजवळ अर्धा किलो खारं आहे आणि जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तिथे मसाल्याचा वापर करू शकता, कारण जे प्रमाण आहे ना हे आपल्या आवडीनुसार आपण ठेवायचं आहे। आणि जर का तुमचं प्रमाण परफेक्ट असेल तर खारं मस्त फ्राय होते। त्याचप्रमाणे हिरवं वाटण 1 मोठा चमचा भरून घालते। त्याच्यामध्ये हिरवी मिरची 2 घेतलेली आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर, आलं, लसूण अशी याची पेस्ट करून घेतले, ते आपण घालूया। 1 छोटा चमचा कोकम आगळ घालते। इथे तुम्ही चिंचेचा कोळाचा वापरसुद्धा करू शकता। त्याचप्रमाणे एक मी लिंबू घेतलेला आहे अख्खं आणि त्याचा आपण रस घालूया। लिंबूच्या रसामुळे काय होतं तर टेस्टी बनते खारं, त्याचप्रमाणे जो वैस वास असेल तो निघून जातो आणि खारं फ्राय करतो ना त्यावेळेस कुरकुरीत असं खारं फ्राय होते। तर सर्व हे आपण लिंबू आहे हे आपण पिळून घ्यायचं आहे। आता हे सर्व लिंबू आहे त्याचा मी रस काढून घेतला आणि सर्व आपण खाऱ्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये 1-2 बी पडली आहे ती काढून घेते आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हे खाऱ्याला जो आपण मसाला लावणार आहे तो व्यवस्थित लावून घेणार आहोत, जेणेकरून सर्व हा खाऱ्याला व्यवस्थित लागला पाहिजे। आता या खाऱ्याला ना मी मसाला सर्व लावून घेतला आहे आणि मस्त असं आपण लावून घेतलेलं आहे। आता हे खारं आहे ना ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी हे सर्व खारं आहे हे टाकून घेते आणि 1 तासासाठी हे मी मॅरिनेट करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये। आता इथे तुम्हाला जर का वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलं तरीसुद्धा चालेल, जर का घाई असेल तर ठेवा, नाही तर जास्तीत जास्त 1 तास ठेवल्यामुळे खाऱ्याला मस्त असा मसाला लागला जातो आणि टेस्टी असं हे खारं बनते, चवीला 1 नंबर असं लागतं। आता हे झाकण लावून आपण सर्व फ्रीजमध्ये ठेवून देऊया। 1 तास झालेला आहे आणि मासे देखील मस्त असे मुरलेले आहेत। पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हा व्यवस्थित मसाला लागला पाहिजे पुन्हा। आता ना मी फ्राय करणार आणि फ्राय करण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता तांदळाचं पीठ लावून आपण फ्राय करणार आहोत। बरेच जण ह्याच्यामध्ये रव्याचा सुद्धा वापर करतात, पण मी फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी घरगुती मसाला घातलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही मसाले इथे मी वापरलेले नाही आहेत। बरेच जण गरम मसालासुद्धा वापरतात, पण मी जो मसाला बनवते म्हणजे घरगुती मसाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी गरम मसाल्याचा वापर करते, त्याच्यामुळे मी फ्राय करताना कुठलाही पुन्हा गरम मसाल्याचा वापर करत नाही। आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता तांदळाच्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ घालते, त्याचप्रमाणे आपला घरगुती मसाला, ह्या अगोदरसुद्धा आपण मसाले वापरले आहेत पण थोडे पुन्हा आपण तांदळाच्या पिठामध्ये आपण घालून घेणार आहोत। अर्धा चमचा मसाला घातला आहे, थोडीशी हळद घातली आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया, कारण काय होतं तर आपण तांदळाचं पीठ वापरतो ना त्यावेळेस या मसाले टाकले ना का त्या खाऱ्याला ना मस्त असं कोटिंग होतं आणि आणखीन टेस्ट जास्त लागते, त्याच्यासाठी वरून थोडंसं असं मसाले घालून घ्यायचे। आता हे सर्व मिक्स केलं। आता हे पीठ मिक्स केल्यानंतर आपण 1 खाऱ्याचा पीस घ्यायचा आणि ह्याला पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं।
सर्व आजूबाजूला सुद्धा व्यवस्थित असं लागलं पाहिजे. थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता जेवढे मला सर्वप्रथम पॅनमध्ये मासे जेवढे फ्राय करता येईल तेवढे मी करून घेणार आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, तर हे सर्व पीठ आहे असं सर्व माशांना जेवढं लागेल तेवढं मी लावून घेते आणि त्यानंतर हे बाजूला ठेवून देते. आता खारं फ्राय करण्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे. तेल त्यामध्ये घातलं आहे. तेल बऱ्यापैकी गरम करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण खारं सोडूया. आता सर्वप्रथम आपण जेव्हा खारं टाकतो ना फ्राय करण्यासाठी, तेव्हा आपल्याला गॅस आहे तो मोठा ठेवायचा आहे 1 मिनिटासाठी आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा मंद आचेवर हे खारं आहे हे तळून घ्यायचं आहे. आता जेवढं राहील तेवढं मी खारं टाकून घेते. एक 2 मिनिटातच आपलं एक साईडने खारं आहे ना हे फ्राय होते. आता आपण पलटी करून घेऊया. मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता. आता पलटी करायचं सगळं आणि हे मधलं खारं आहे ना हे आपण कॉर्नरला घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं, ही बाहेरची आहेत ना हे पीस हे सर्व मध्ये घ्यायचे कारण जेणेकरून ह्याला तेल व्यवस्थित लागलं जातं. त्याचप्रमाणे अधूनमधून आपण तवा आहे तो सारखा करत जायचा म्हणजे कॉर्नरला असं तेल आणून घ्यायचं. आता हे सर्व मी पलटी करते. सर्व खारं आहे ना हे फ्राय करून घेतलं आहे. अधूनमधून मी पलटी करत गेली आणि मस्त असं हे आपण कडक असं हे खारं आहे हे फ्राय केलं. बघू शकता आवाज पण तुम्हाला येईलच. मस्त असं हे कडक झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर बाकीचं खारं आहे ते सुद्धा मी फ्राय करून घेते. खारं सर्व फ्राय केलेलं आहे आणि मस्त असं झालेलं आहे. एकदम टेस्टी असं झालं आहे. तुम्ही बघू शकता चवीला तर अप्रतिम असं आहे. आता हे खारं आहे ना तुम्ही स्टार्टर्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. त्याचप्रमाणे कुठलाही सार केला, चिंचकढी म्हणा किंवा कोकम कढी वगैरे म्हणा किंवा नारळाचं कढी असतं ते सुद्धा त्याच्यासोबत सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. इतकं सुंदर आणि टेस्टी झालं. तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघताच तोंडाला पाणीसुद्धा आलं असेल असं हे खारं फ्राय झालेलं आहे. खारं आहे ते चवीला खूप छान झालं आहे. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा आणि त्यानंतर अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचप्रमाणे जर कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि आपला व्हिडिओ मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6 वाजता छान छान रेसिपी घेऊन येत असतो आणि घरच्या साहित्यामध्ये. आणि एक लाईक तर नक्की करा आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातीमध्ये शेअर करा. आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.